नमस्कार. लाईफ आणि बरेच काहीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आजपासून आपण एका अशा पवित्र ग्रंथाचा प्रवास सुरू करणार आहोत, ज्याने करोडो भक्तांच्या आयुष्याला दिशा दिली आहे आणि संकटातून पार पाडले आहे. तो ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र. पण पहिला अध्याय सुरू करण्यापूर्वी हा ग्रंथ नक्की काय आहे, तो कोणी लिहिला, त्याचे महत्त्व काय आहे हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. या ग्रंथात दत्तात्रयांचे पहिले 2 पूर्ण अवतार श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या पावन लीलांचे वर्णन आहे. ज्या घरात गुरुचरित्राचे पारायण किंवा श्रवण होते तिथे सिद्धमुनी म्हणतात त्याप्रमाणे दुःखाचा अंधार राहत नाही. ज्यांना आयुष्यात योग्य मार्ग सापडत नाही त्यांना हा ग्रंथ ध्येय आणि आत्मिक ताकद देतो. गुरुचरित्र ऐकणे किंवा वाचणे म्हणजे थेट गुरूंच्या छत्रछायेखाली जगण्यासारखे आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हा ग्रंथ कोणी लिहिला आणि कसा प्रकाशात आला? श्री गुरुचरित्र हा ग्रंथ श्री सरस्वती गंगाधर यांनी लिहिला आहे. ते 15व्या-16व्या शतकातील महान कवी आणि श्री गुरूंचे परमभक्त होते. श्री सरस्वती गंगाधर हे श्री नरसिंह सरस्वतीच्या मूळ शिष्यांपैकी एक असलेल्या सायनदेव यांच्या कुळातील होते. त्यामुळे त्यांच्या घरात गुरूंच्या लीलांचे संस्कार आधीपासूनच होते. गुरुचरित्र हे थेट लिहिलेले नाही, तर ते संवाद स्वरूपात आहे. एकीकडे संसाराने त्रस्त झालेला भक्त नामधारक आहे, तर दुसरीकडे श्री गुरूंचे प्रत्यक्ष शिष्य सिद्धमुनी आहेत. नामधारक जेव्हा संसारातील कष्टांना कंटाळून गुरूंच्या शोधात निघतो तेव्हा त्याला वनात सिद्धमुनी भेटतात. नामधारकाची व्याकुळता पाहून सिद्धमुनी त्याला गुरूंचा महिमा आणि कथा सांगायला सुरुवात करतात. हाच संवाद म्हणजेच श्री गुरुचरित्र. तर भक्तांनो, हा होता गुरुचरित्राचा पावन परिचय आणि त्याची पार्श्वभूमी. तर पुढच्या व्हिडिओत आपण अध्याय पहिला मंगलचरणाचा सविस्तर अर्थ आणि सिद्धमुनी नामधारक भेटीची रंजक कथा पाहणार आहोत. लाईफ आणि बरेच काहीची ही छोटीशी नवीन सुरुवात तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.